जय श्रीराम। तरी हे 84 कोशी परिक्रमा मंडळ यांचे खरंच फार उपकार आहेत आमच्यावर, का त्यांच्यामुळे हे स्थळ आम्हाला पाहायला भेटतंय। तरी खऱ्या अर्थाने मोठे कदम माऊली यांचेही फार उपकार आहेत। त्याच्यानंतर रवी महाराज, त्याच्यानंतर निलेश महाराज, त्याच्यानंतर भूषण महाराज, या सर्व महाराज मंडळींनी हे सर्व नियोजित केले। आणि सुनील महाराज या सर्वांनी हे सर्व स्थळ पहिले येऊन सर्व पाहिले। त्याच्यानंतर सर्व स्थळ आमच्यासारख्या पामरांच्या वाटेला, आमच्या दर्शनाला त्यांनी हे आम्हाला लाभ दिलं। त्याच्यामुळं सर्व गुरुजनांचं खरंच फार फार आभार। हे आमचे वारकरी मंडळी सगळे बसलेले आहेत। आमचे ऋषी महाराजांना हार घातलेला आहे। हार घालून त्यांचा पक्वा जात होताना ऋषी महाराज भगवान की जय। महाराज की चला तर आता तुमच्यासाठी पर्वणीत आहे। समजा तुम्हाला आता साक्षात अष्टवक्र मुनींची समाधीचं दर्शन आणि त्यांच्यासाठी बाण नदी, ज्यांच्या तपश्चर्यासाठी ती इथं अवतरित झाली होती, त्यांचंही तुम्हाला दर्शन देतो। आणि हीच ती बाण नदी, इथं ते तपश्चर्या करत असतात। चंपतराय याची आता आपण अष्टवक्र यांचं दर्शन घेतलं। आता जेथे ते यज्ञ करायचे, साधना करायची, ते ठिकाण तुम्हाला दाखवतो। या इथंच ते त्यांची साधना, यज्ञ काय असतील ते करायचे। आणि ही बाण नदी त्यांच्यासाठी ही प्रकट झालेली आहे। तरी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा मला। धन्यवाद। रामकृष्ण हरी, जय श्रीराम। तरी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमचे ज्ञानराज महाराज म्हात्रे आपल्याला
अष्टवक्राची थोडीशी माहिती देतील, ते आता शांत चित्ताने ऐका। रामकृष्ण हरी, सांगा महाराज। उद्दालक नावाचे ऋषी होते आणि त्यांचे शिष्य कहोड सर्व शास्त्र पारंगत होते आणि त्यांची ती विद्वत्ता पाहून उद्दालक ऋषीने आपली मुलगी सुजाता ही कवड ऋषींना दिली आणि मग त्यांच्या पोटी गर्भधारणा झाली। आणि एक दिवस कहोड ऋषी वेद वाचन करत असताना त्यांच्याकडून अनुस्वार स्वर चुकल्यानंतर गर्भातून आवाज आला का बाबा तुम्ही स्वर चुकलात। मग त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, कुठून आलंय, समजलं का आपलीच पत्नीच्या पोटात जो गर्भ आहे तिथून आवाज आला। मला शिकवतो का, मी तुझा बाप आणि मला शिकवतो, म्हणून त्यांनी शाप दिला का तू 8 ठिकाणी वाकडा होशील। आणि तेच सुजाता मातेच्या पोटातून बाहेर आले, ते म्हणजे अष्टवक्र ऋषी। 8 ठिकाणी ते वाकडे होते, असा त्यांचा हा आश्रम आहे। त्यांची महती थोडीफार सांगा। ही झाली आमच्या साधू पुरुषाची थोडी माहिती, पण त्यांच्या जीवन कार्याबद्दल थोडं आपण काही सांगू शकता का? अष्टवक्र ऋषी 12 वर्षे असताना त्यांनी आईला प्रश्न केला का आपले वडील कुठे आहेत। मग त्यांनी सांगितलं का आपले वडील हे जनकपुरीला कैद आहेत। तुम्ही कसे काय कैद? म्हणे ते वादामध्ये हरले म्हणून तिथल्या पंडितांच्या मुळे त्यांना कैद करण्यात आलं। म्हणून आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी त्यांनी जनकपुरीला प्रस्थान केलं आणि जसे जनकाच्या दरबारात आले तसं सर्व पंडित हसायला लागले। हसल्याबरोबर अष्टवक्री मुनी सुद्धा हसायला लागले। याच्यावर जनक राजाने प्रश्न केला तुम्ही का हसले? मग अष्टवक्र ऋषींनी प्रश्न केला हे पंडित का हसले? तेव्हा त्यांनी सांगितलं का पंडित हे त्या तुमच्या या 8 ठिकाणी वाकडा असल्यामुळे ते हसले। असं असल्यानंतर अष्टवक्र मुनी म्हणतात जनका का तुझा हा जो दरबार आहे हा दरबार कोणाचा आहे? चांबारांचा आहे, कारण ते माझ्या देहाला पाहतात, माझ्या आतल्या चैतन्याला पाहत नाही। आणि त्याच्यानंतर वादामध्ये अष्टवक्र जिंकले आणि आपल्या वडिलांना सोडून ते घरी आले। रामकृष्ण हरी। जय श्रीराम। जय श्रीराम। फार सुंदर तुम्ही आम्हाला माहिती दिली। खरंच आमचे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे भूषण ज्ञानराज महाराज म्हात्रे, आमचे नवी मुंबईकर, त्यांनी ही माहिती आपल्याला दिली, तरी फार फार धन्यवाद त्यांचं मी देतो। जय श्रीराम। जय श्रीराम। एक भाविक बघा कसा जय श्रीरामचे नारेबाजी करत येत आहे। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। संध्याकाळचा वेळ झालेला आहे आणि आमची दिंडी आता रात्रीच्या मुक्कामावर पोहोचणारच आहे। रात्रीचा मुक्काम ही फार विशेष असा आहे। आज आमचा रात्रीचा मुक्काम श्री 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 ऋषीमुनी जमदाग्नी ऋषी यांच्या आश्रमात आमचं प्रस्थान होत आहे। जमदाग्नी ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये आज आमचा रात्रीचा मुक्काम राहण्याचं ठिकाण तिकडं आहे। तर एक खरंच मी स्वतःला भाग्यवंत मानतो का काही का होईना आज एक खूप मोठे ऋषीमुनी जमदाग्नी ऋषी त्यांच्या आश्रमामध्ये आज राहण्याचं आम्हाला भाग्य लाभणार आहे। तरी फार 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 आनंद आणि खूप खूप धन्यवाद या 84 कोशी परिक्रमा मंडळाला। धन्यवाद। रामकृष्ण हरी। जय श्रीराम। जय श्रीराम। आम्ही थोडा रस्ता चुकलेलो, तर इकडला एक भाविक एक मुलगा त्याने आम्हाला विचारला बाबाजी कुठं चाललेत? म्हटलं दादा आम्हाला इकडं जायचं आहे जमदाग्नी ऋषींच्या आश्रमामध्ये। तर ते म्हटले का थांबा मी येतोय। तर मागच्या 1 किलोमीटरपासून बाबा आपल्यासोबत आलेले आहेत। बहुत बहुत धन्यवाद तुम्हारा। जय श्री राम। आपका नाम क्या? रोहित जी हमारे साथ। और बाबा जी आपका नाम? हाँ, कमलेश जी। ये दोनों ही हमारे साथ में हमें मार्गदर्शन करने के लिए आ रहे हैं। बहुत बहुत धन्यवाद आप दोनों का। जय श्री राम। फार अंधार झालेला आहे, आपण पाहू शकता इथं आजीबाई आहे।
ती आजीबाई दिवे लावत आहेत दिवाळीसाठी. दिवाळीचे दिवे लावत होते आजी. खूप छान वाटत होतं. ॲक्च्युली पाहिजे तसं दिसत नाही आहे. आता आम्ही पोचतच आहोत जमदाग्नी ऋषींच्या आश्रमामध्ये. आपण आता जमदाग्नी ऋषीच्या आश्रमामध्ये प्रवेश करत आहोत. आमचे वारकरी थकले भागलेले वारकरी सगळे आराम करत. मोठे बाबा नमस्कार. जय श्रीराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम. आपण आलेलो आहोत जमदाग्नी ऋषी आश्रमामध्ये. आणि हे पहा आदरणीय हे आहे जमदाग्नी ऋषीचा आश्रम. आपण इथं पोचलेलो आहोत. तरी आमचं अहोभाग्य का आम्ही इथं पोचलो. इथं ह्या क्षेत्राला आमचं पाय लागलं. यांचं आम्हाला दर्शन झालं. त्यासोबत तुमचंही दर्शन झालं. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. नंतर तुम्हाला दर्शन देतो. हां बाबा इथं तुम्हाला जमदाग्नी ऋषींचं दर्शन घडवतो. चला या माझ्यासोबत. हे आहेत आमचे आदरणीय जमदाग्नी ऋषी. आणि ते इथं पूजा अर्चा ते इथं करायचे महादेवाच्या मंदिरात. त्यांची देवघर. आणि हे जमदाग्नी ऋषींचं महादेवाचं मंदिर. हर हर महादेव. आमचे वारकरी बसलेले आहेत. तुमचं सर्वांचं दर्शन सुद्धा झाला. तुम्हाला कसं वाटलं खरंच कमेंटमध्ये सांगा. जय श्रीराम.